नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. इगतपुरी पोलिसांची दमदार कामगिरी. तब्बल 1,53,00,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त. इगतपुरी तालुक्यात असलेल्या नांदगाव सदर समृद्धी महामार्गाच्या जवळ पोलिसांनी लावलेल्या चेकपोस्ट ठिकाणी वाहनांची तपासणी करत असताना ट्रक क्रमांक RJ11GC 0091 संशयास्पद आढळल्याने वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांना ट्रकमध्ये सुगंधित तंबाखू मिळाली आहे, ज्यामध्ये तब्बल 1,53,00,000 रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय. मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक असणारे खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक करण्यास मनाई असल्याने त्या पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने आज इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करीत असलेला टाटा कंपनीचे ट्रक ताब्यात घेण्यात आलाय. या मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वाहन चालक अरमान शहराब खान, राहणार फिरोजपूर, हरियाणा, वर्ष 20 याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून भारतीय न्याय कलमानुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, इगतपुरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.